हे याला मारायचे बघा. ए थांब ना, मी मारतो, तू कवर दे. मर 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 मर. मी याला बघ असं तर. हे देख देख, उधर बंदा घर के पीछे. रुक. इसको अब दिखाता मैं AK-47 की पावर. फादर, मोबाईल इकडे तुम्ही काय करताय? मी आता मारणारच होतो त्याला. त्याचं माहित नाही, पण तू मार खाशील माकडा. मी का मार खाऊ? सकाळ सकाळ शाळेत जायचं ठेवून ह्याच्यावर मोबाईलवर गेम खेळत बसलाय. शाळेत काय तुझा बाप जाईल का? मला चालतंय, जाओ तुम्ही जायचं असलं तर, पण मला मोबाईल द्या. फादर, मारायचं काम नाही, सांगून ठेवतोय. उलट बोलतोय का बापाला? तसं नाही, पण मी गेम खेळत होतो ना गपचूप, मला खेळू दे ना मग. हे अगं, कसलं पोर काय ही? जरा सुद्धा लक्ष नाही तुझं. काय ह्याला सांभाळ, नाही तर मरण माझ्या हात नाही एखाद दिवशी. तुमचं कोणी लागत नाही का? दिवसभर मोबाईल घेऊन गेम खेळत जिंकत होता तेव्हा लय गोड वाटत होता. आता काय झालं तुम्हाला? अगं, तूच काय करते या? मोबाईल दिवसभर घेऊन त्याच्यात बोट घालत बसती या. ह्याचं काय लेकराची चूक आहे? तुला कळायला पाहिजे ग आधी. माझ्या मोबाईलवर यायचं नाही. माझं मी काय पण करेल. तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडं, मला काय मध्ये घ्यायचं नाही. कसा आहे मदरचा दणका? मदरचा दणका तू काय बघत बसलाय? चल शाळेचा आवर. हो, मी जाणार नाही. जाणार नाही? मग घरी बसून काय अंडी घालतो का? आणि तुम्ही ते विकणार का? फादर लागतंय. चल तुझं आज आहे ना पबजीचं भूतच उतराव तू सगळं. मीच आज शाळेत सोडा येतो. चल आवर लवकर, आवर, कपडे घाल लवकर, मी सोडा येतो तुला. ए बाबा, आज लयच मेकअप चाललाय, भानगड काय? अरे आज आपल्या भावाची वहिनीसोबत डेट आहे. लकाच गाडी तर लयच पुढे गेली की मग पटली काय? काय प्रश्न आहे का? आणि बाईला कोणी नाही बोलेल का? जान आहे ती माझी, लवर आहे बाई ती आपली. अशी सेटिंग लावली ना, पोरगीच राव आपल्या प्रेमातच पडली की राव. अरे पण तिच्या बापाला कळलं तर? मग काय, कळलं तर कळून दे ना. लग्न करणार ना तर बघतात तिच्याशी, नाहीतर नाही. आवडते ती मला, तुला काय प्रॉब्लेम? अरे मग हीच ऐकून तुला हाणलं तर? ए भाव आहे आपला, भावाला कोणी हात लावला ना हात करून काढीन. ही विके असल्यावर कुणाला घाबरायची गरज नाही, कळलं का? तू बीड. मी तर फेसबुकला स्टेटस पण चेंज केले. ऐक की मी काय म्हणतोय, तिला ना व्हॉट्सअप नंबर दे, नाहीतर इंस्टा फॉलो कर. म्हणजे कसं पाखर आपल्या पिंजरात राहिलं पाहिजे. ते तर आहेच बाबा. आपली आशा आहे ना हवा, आपल्या पाखराकडे कोणी नजर वर करून बघणारच नाही. आणि जरी कोणी बघितलं ना तर त्याचे डोळे फुटले समजायचे. अरे पण ती जाऊ द्या, त्या जाधव सरांचा अभ्यास केलाय का तुम्ही? अरे येडा झाला काय तू? जाधव सर शिकवलेलं काय कळतं का? अभ्यास काय मग ढेकळं करायचं? अरे पण ती लय बेकार आहे रे, लय खडूस आहे ती. अरे वेच काय नाही करत अभ्यास. मारुती काय मारायची ती गेला उडत. अरे बाबा ती लय डेंजर आहे, लय कडू बी आहे ती. माझं तर काय करत नाही. अभ्यास झाला? मग मी केला. तू आणि अभ्यास? गबाई सुकडा बुंबील अभ्यास केलाय मी. माहिती का तुझा अभ्यास कधीच पूर्ण नसतो म्हणून म्हणले तू खरंच अभ्यास केला काय? लाईट नव्हती तरी अभ्यास केलाय मी. तुझं बडबड बंद कर ग. इतकं ऊन कुठून येत असतं ग सकाळच्या पारीत? चला म्हणजे झाडाखाली उभं राहून बोलू. थांब आपण एक व्हिडिओ काढूया. हा काढ. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मेघा. तर आज आपण पाहत आहात की आपल्या शुभ्रा मॅडम कशा लाजून पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. याचं कारण काय? पहला प्यार है, जिया बेकरार है. बाई तुम्ही जर असं चिडवत असाल ना तर मी नाही बोलत. हा लाजले वाटतं, पण काय पण मारा बरं का. ती महेश एकदम दिसतं भारी. ती
सांबर मधल्या शेवग्याच्या शेंगासारखा. नाही नाही, मला तर काय वाटतं माहितीये का, त्या गुलाबजाम सारखा एकदम रस्स्यातल्या एकदम मस्त. मेले उदाहरण पण कसलं देते ग, सारखं सदा ना कदाला खायचं पडलेलं असतं. लेडी बकासूर कुठली. मला काय बोलायचं नाही, असं मुंटक पिरगुळच मारून टाकेल. तुझं कसं झालंय माहितीये का, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. माझं जर नादी लागली ना तर अशी फुकेल आणि त्या पलीकडच्या गावातच फेकून देईल. कुणाला बोलते का तू, मारून हे अगं शांत बसा ग, काय तुम्ही भांडत बसलाय. हे तर मला टेन्शन आलंय, त्याला भेटल्यावर मी कसं बोलणार ह्याचा विचार करूनच माझं डोकं दुखायला लागलंय आणि तुम्ही ऐकू विनाकारण भांडत बसलाय. अगं टेन्शन काय घ्यायचं त्यात, आणि विचार पण नाही करायचा. डायरेक्ट जायचं, मस्त म्हणजे त्याला आय लव्ह यू म्हणायचं आणि प्यार की चप्पी घ्यायची. मी ती आहे ना टीव्हीत बघितलंय, एक गारगात दोघांनी मिळून खायची. हा, आणि ना एका रिलेशनशिप मध्ये मुलीने ना मुलाला अजिबात आय लव्ह यू बनायचं नाही. उलट पोरांनाच ना आपल्या मागे मागे पळायला लावायचं, परत आपल्या पुढं करायला लावायचं, पण स्वतःहून कधी त्यांच्या मागे जायचं नाही. आणि जर भेटलास तर मस्त मध्ये सेल्फी काढायचा आणि सेल्फी काढलेली डेट आणि टाइम लक्षात ठेवायचा आणि पुढे जाऊन अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची. म्हणजे कसं पुढे जाऊन अॅनिव्हर्सरीला गिफ्ट घ्यायला बरं पडतं ग. तुला बरंच काय काय माहितीये ग. अगं मला कुठलं माहित, ते रील्स मध्ये दाखवतात ना, मस्त मध्ये फोटो बिटो काढून स्टोरी बिरी ठेवतात आणि तुम्ही दोघांची जोडी ना एवढी मस्त आहे ना, एकदम रापचिक दिसेन बघ. आणि मस्त मध्ये फोटो काढच आणि फोटो काढून त्याच्या मस्त मध्ये गाणं वगैरे टाक. मी तर गाणं पण ठरवलंय, जीना सिप तुम मेरे लिए. बरोबर आहे का नाही ग. बरोबर आहे. पण ऐक, तू स्टोरी टाक पण तुझ्या खानदानाला ना म्यूट करून टाक, तुझ्या बापाला भावाला वगैरे, नाहीतर ना तुझ्या त्याच इन्स्टाच्या फोटोला ते हार घालतील. समजलं का. असल्या फुलांचा. हो राईट असल्याच फुलांचा. लक्षात ठेवा. आता काय तू जा तुझ्या आशिककडे, आम्ही जातो शाळेत, बघतो आम्हाला कोणी भाव देते का. बाय बाय. जा. थांब, तू गेली ना सगळे अपडेट आमच्या दोघींना दे. आम्हाला पण तुझं ती गाल टंबट्यासारखं झालेलं बघायच्यात, लय उत्साह झालाय आम्हाला पण. हो बरं का. आता जा. ऑल द बेस्ट. जा आम्ही जातो. चल आपण शाळेत पण जा. आजचे दिवस राहून दिला असतं तर आजचे दिवस राहून. चल चल बस बस गाडी येऊ, बस बस गाडी. आता कुठं चालला, गाडी बस म्हणतोय ना. आदर लय पोटात कळी निघाली, मी जरा जाऊन घेतो. जाऊन येतो नाही, आता चड्डीत हागला तरी चालतोय, पण तुला शाळेत सोडल्याशिवाय राहणारच नाही मी. बस तर गाडी. आदर जाऊ दे की. अरे काय तुझी भाषा, आधी चांगलं नाना नाना म्हणत होतं, कुठं फादर फादर करतोय. अहो ते ट्रेंड आहे, जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार. बरं मी काय म्हणतो, ती जरा मोबाईल भेटला असता तर, म्हणजे नाही का, हे बघा पट्टच हेडशॉट मारायची. कशी पट्टच हेडशॉट, डिस्क्या काय रे मोबाईल 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 काय भूत बसलं का काय डोक्यात, पोराचा जीव घेता का काय तुम्ही. जीव घेता का, ते पोरगं नुसतं मोबाईल 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 करतय. जे कामाला जाते ना तेच बरं असतं बघ. इकडे 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 आम्हाला इकडे ये की पुढं. कार अहो जरा शांततेत घ्या, शांततेत सांगावं समजून, का गाढवासारखं मारत सुटायचं पोराला. अगं गाढवच आहे त्यो, नुसता गाढवागत चाळ करतोय, मोबाईल घेतो, काय चाळ करतो ते त्याची त्याला कळतंय का. आणि आता जर नाही ना त्याचं खायचं बंद आणि हागायची तरपड केली तर नाव नाही सांगणार. नका की सांगू मग, तुम्हाला कोणी विचारलंय. तिकडे या तू, तिकडे ये. अरे गपकी मेल्या, बस की गाडीवर. चल बस गाडी, चिपलीनं थांब. बस 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 लवकर. मदर फादर काय ऐकणार, मी जातो शाळेत. बरं ते एक काम करा, स्कोअर काय झालं तर सांग, म्हणजे हेडशॉट किती बसले सांगा मला. ऑल द बेस्ट. आता म्हणजे तो मी का मेल्या, चुरून मटण खा म्हणलं तर गावभर पाव मागतो का. अवघड आहे. मदर तू पण आणलं. मला नाही वाटत हे माझे मदर फादर आहेत, सावत्र सारखे वागतात. देवा उचल मला आणि मी बॅटल ग्राउंड मध्ये. ये आला बघा, आला. प्रीतीचा पाखरा ग
शुभ्रा, आय लव्ह यू शुभ्रा. तुला जर बघितलं ना तर माझा जीव कासावीस होता बघ. खरंच? खरंच, तुझी शपथ शुभ्रा. तू ना माझ्या मोबाईलची फुल चार्ज केलेली बॅटरी आहेस. तू ना माझ्या मोबाईलच्या आयुष्यभरासाठी रिचार्ज केलेलं सिम आहेस. ते नाही शुभ्रा, तुला आणखीन सांगतो, तू ना माझ्या जीवनातली माझ्या मोबाईलसारखी अँड्रॉइड सिस्टीम आहेस बघ. इश, तू पण काय कमी नाहीस हा. तू माझा छोटा भीम आणि मी तुझी चुटकी. मी तुझी निक्की आणि तू माझा अरबाज. किती गोड बोलतेस ग तू. असं वाटतं ना की तुला असं खाऊन टाकावं. बरं, तुला खायला काय आवडतं? मला वडापाव आवडतं. तेव्हा माझं बॉडी होणार वाटतं. हां, छान. हां, मला पण तेच आवडतं. आता ना तू काय कर, हे घे आणि परतच्या वेळेस मग नाही का मी तुला वडापाव घेऊन येईल. किसमी? खरंच. गपरे. बरं ते जाऊ दे. मी ना तुला ना FBला ना रिक्वेस्ट टाकली, एक्सेप्ट करशील ना? हो, आणि तू आहे ना मला इंस्टाला पण फॉलो करा. त्यासाठी रील्स बनवते, लाईक पण कर. हां, करणार की. मी तुला व्हॉट्सअपला हाय पण केलं आणि तू पण जसं तुला वेळ मिळेल ना तसं मला बोलत जा. माझा नंबर तर सेव्ह केला ना? हो, नंबर सेव्ह केला ना, वडापाव म्हणून. बाबांनी पाहिला तर म्हणून केला. माझ्या आयुष्याचा वडा बनू नको म्हणजे झाला. काय बोलला का तू? हां, काही बोल ना, मस्त छान छान. बरं, जाऊ का आता मी? परत भेटशील ना शुभ्रा? अरे शाळा बरं, जाऊ का मग मी आता? हां, लव यू. मी टू. आईला पहिले तर की पहिली चिठ्ठी. काय रे? हे अरे ही काय डोक्याचा एवढा केवढा झाप वाढवलाय? अरे एवढी डोक्याची केस वाढवून तुला काही ह्याच्यात काही जंगल करून काय त्यात प्राणी वाढवायचेत का? प्राणी पाळायचेत का तुला केसात? नाही सर, सोडा सर, जातो. सोडा सोडा. अरे तुला आधी सांगितलं का कळत नाही? आधी सांगितलं कधी कळत नाही? कधी कापायचा केस हे कधी कापायचा सांग. अहो सर, उद्या कापतो नक्की सर. उद्या कापतो? अरे मी सांगितलं कापतो उद्या. अरे मूर्खांनो, शाळेत येता का फॅशन शो मध्ये जाता? पिक्चर मधला काय हिरो बनायचं का तुला? असं नाही ऐकायचं, असं नाही. सर लागते हो सर. सर फसायची बांधी होती सर. लागते तर अजून मागून घे ना. लागतंय कुठलं लागतंय? उद्या जर केस कापून नाही ना आला तर लक्षात ठेव, जाधव सर इतका वाईट कुणी माणूस नाही. चला नेक्स्ट नेक्स्ट. सर अक्कल आहे का तुला? अक्कल आहे का? अरे कॉलर कशी करायची ती माहिती नाही आणि निघाला तू शाळेत जायला. तुला हिरो बनायचंय का? हिरो बनायचंय का? सर करतो. कॉलर नीट कर. गाढव कुठला शाळेत येतोय. चल पोझिशन दे, पोझिशन दे पटकन. पोझिशन दे. आयो काय होतंय? काय होतंय? सर नको. आयो सर नको. पोझिशन दे. काय होतंय? नको सर, उद्यापासून करून येतो. चुकलं सर, चुकलं. उद्यापासून सर आवलं लागते की लागतंय. घे ना अजून. नाही लागत ना सर. नाही लागत. बघ तू घेत सर बघू लागते का? मूर्ख कुठला. चल आलाय. चला नेक्स्ट. करे काय शाळेच्या नावावर सकाळ सकाळी निघतो आणि सकाळी नेऊन तुला शाळेत यायला एवढा उशीर होतो? अवसर शिकवणीला जातो, ते शिकवणीला जावं लागतं. शिकवणीला जावं लागतं ना. तुझ्या मला सांगत होती तुझी कसली शिकवणी, काय शिकवणी ती. पुन्हा असं ना अवसर असं नाही. कसली शिकवणी? चांगलीच शिकवणी काढतो तुझी. अरे तुला मी शिकवलेलं तुझ्या डोक्यात बसतं का कधी? बसतं का डोक्यात? आणि शिकवणी जातोयस तू. तुझी काय शिकवणी मला माहित आहे. उद्या सकाळी ना सर लवकर हजर होतो. आता जाऊ द्या सर, पाया पडतो. पट असं नाही ऐकायचं तू. अरे तुझ्याकडून मला किती अपेक्षा आहेत. तू जर असं करणार म्हणलं काय करायचं? मूर्ख कुठला. परत जर असं केलं ना लक्षात ठेव, जाधव सरांशी गाठ आहे. चल निघ. या साक्षात देवी माता या. तुम्हाला का उशीर झाला आता यायला शाळेत?
पोटात दुखत होतं सर. वा, पोटात दुखत होतं सर. अरे पूर्वी तुम्ही तिघी जणी पण एक साथ शाळेत यायचा, आता एक साथ तुमच्या पोटात दुखायला लागले. काय तुमच्यात इंटरनेट कनेक्शन आहे का, जिओ फायबर? अहो सर, आधी माझ्या पोटात दुखत होतं, मग माझ्यापाशी परत ती मेघा आली, मग तिच्या पण पोटात दुखायला लागलं, आणि आमच्यापाशी परत ही आली, मग हिच्या पण दुखायला लागलं. अच्छा, म्हणजे सगळ्यात मोठा व्हायरस तू आहेस वनिता. अरे मूर्ख, इकडे, तुला शिक्षा झालीच पाहिजे. हात पुढे कर. नको सर, परत नाही बोलत असं. नाही, हात पुढे कर. सर चुकून. हात पुढे कर. चुकून झालं म्हणती. हा, चुकून पोटात दुखते काय? हळूने हाणा की. हळूनीच मारणार आहे तिला, हळूनीच मारणार आहे. आईच्या गावात लग्नाच्या 2 वराती आणि मार खाऊन बघते दियावर बाकी. दियावर बाती बघायचंय काय तुला? हा, कार्यक्रम बघायचा काय? बघ बघ आता. मूर्ख कुठली. चल, हात पुढे कर. नको ना सर. का उशीर झाला तुला? हात पुढे कर. नको ना सर. नको नको सर. नको. अयो. हात पुढे कर. हात पुढे का उशीर होतो का? नाही सर. उशीर लवकर होतो. येईन. येशील ना परत हो लवकर सर. तू? हो सर. चला शुभ्रा. अगं शुभ्रा, तुझ्याकडून तर किती अपेक्षा आहेत मला, अख्ख्या शाळेतली गुणी हुशार मुलगी म्हणून, आणि तुझ्या पोटात का दुखत होतं सांग मला? माहित नाही पण नाही पण दुखत होतं. हात पुढे कर. मला पण माहित नाही छडी कशी पुढे जाते ती. हात पुढे कर. हात पुढे कर. सर हिरवी मग तुझा बी हात आपण हिरवा कर. हात पुढे कर. का उशीर होत होता? का उशीर झाला शाळेत? नंतर नाही होणार ना? नक्की वेळ आहे त्याचं सगळ्यांनी. चला निघा पटकन, मूर्ख कुठले. चला चला चल 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 चल. बघ की ग, सरांना आपली थोडी पण माया दया नाही का ग? बघ की ग, माझ्या हाताला किती लाल झाले. बघू तुझा हात. अयो बघू, तुझ्याला नाही काय झालं? बाई हिला किती झाले, माझ्याला पण. आता कसे ग मी व्हिडिओ काढू? व्हिडिओ काढताना असं केलं दिसेल. जा बाबा जा. व्हिडिओच पडलंय. मारलेलं गेलं कुठं? ए, तुला का झालं एवढं गप गप बसायला? महेश, तुझ्या प्रेमात खूप फटके खाईल, प्रेम फक्त तुझ्यावरच करेल. ए बाई, ही पुरी येडी झाली त्या महेशच्या प्रेमात. चल, नाही तर अजून सर मारते फटक. काय मुलं ही, किती मारावं यांना. वैताग 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 नुसता आलाय. सर नका, सर नका नका. काढवा, काय बोलतोय? तुला मारलंय का मी? मारलंय का? सर काठीची अलर्जी. काठीची अलर्जी? अरे मारलंच बाबा. काय पोर आहे ती. देवा कधी बुद्धी देणार ह्यांना. किती मारलं तरी ऐकत नाहीत. काय देऊ एका देशील काय गोली का तो का? नाही नाही बाबा, तुझी वय नक्की पूर्ण करू. आता कसं शहर बाळासारखा म्हणल्यावर शिस्तीत राहायचं काय. बिक्की बायशी पंगा पडे का महंगा. इधर वय उद्या कम्प्लीट होणार.
हा कसला विकी बाय हाड शेंबडा. अगं बाई ती शुभ्रा लग्न करते अगस्त्यासोबत. माकड तोंडाची मला नाही अजिबात आवडलं. काय प्रेम महेश्वर आणि लग्न अगस्त्यासोबत? नालाय कुठली, बावळटच दिसते ग. कसली ग, निदान एखादा तरी सोडायचा माझ्यासाठी. थांब बघते तिच्याकडं. ए बाई खाली बस. तू जरा बावळट आहे का ग? हे शुभ्राचं नाही म्हणत मी. मग तू कोणता शुभ्राचं म्हणते? ती नाही का ग ती मालिका बघ मी बघते आमिर आणि ती गुलाबवाली त्यांची म्हणते मी. हिचं नाही म्हणत मी. ए बावळट डोक्याचे, तुझ्या मेंदूत काय पाणी झाले काय? तर नीट बोलत जा ना. मग किती घाबरले मी बावळटा. पण होय ग ह्या शुभ्राचं आणि त्या महेशचं काही खरंच चालू आहे काय ग? मला सांग की. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगायचं नाही. मी कशाला कोणाला सांगते, मला सांग की. खरं ना? हा. मला माहित नाही. डुचकी मेली. सांगते म्हणले सांगितलं पण नाही. पण महेश का माझ्याकडे बघत आहे? असं काय या पांढऱ्या शुभ्रामध्ये मी पण काय कोणापेक्षा कमी आहे काय? तुम्ही ते रील्स बघितलं की ते फॅन थांबवायचं? फॅन थांबवायचं आपण काय ना. मी बाबा मी बाबा मी बाबा मी बाबा. लड्डू मुत्याना अवतार ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ. ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ. ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ, ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ. ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ काय बरोबर बाबा. झालं गोंधळ घालून तर ते अजून बाकी आहे. रे सुधारा. तुमचं कसं आहे ना, किती हाना मारा पालट्या घड्यावर पाणी नुसतं. सर पण मी काय म्हणतो, आपल्याला जर माहित असेल की ते घडा पालताय मग त्याच्यावर पाणी वायाच का घालवायचं? बोलला तरी म्हटलं बाळा, तुझ्यातला अजून महान आत्मा शांत कसा. इकडे ये. नाही लांबच बरं आहे. लांबच बरं आहे. मी तिकडे. नाही थांब. मला माहिती आहे बाळा, तुझा घडा हा पालतच आहे आणि त्याला पालता असून मोठं छिद्र आहे, त्याच्यामुळे तुझ्यात पाणी ओतून काही उपयोग नाही. सर आईला मला तरी एक छिद्र माहित होतं, पण हे दुसरं छिद्र कुठे आहे? ए मूर्ख, काय आता सिमेंट लावून काय प्लास्टर करणार आहे का त्याला? अजिबात तसलं काय करणार नाही. डायरेक्ट फेविकॉल आणायचं आणि टाकून द्यायचं. आहे का नाही? म्हणजे आयुष्यभरचा प्रश्नच मिटला. बस बाबा, तू खाली बस. बसतो, पण ते दुसरं छिद्र कुठे आहे? अरे बस खाली मूर्ख. दुसरं छिद्र अरे बस ना गाढ कुठला. अरे उद्याचं भविष्य तुम्ही जरा तरी सुधारा रे. नुसता गोंधळ बडबड धिंगा मस्ती. अरे जरा तरी सुधारा. अरे लहान आहेत का तुम्ही? दररोज नुसतं मार द्यायचा तुम्हाला. अरे उद्याचं भविष्य आहे तुम्ही. आज जर अभ्यास केला तर उद्या जाऊन मोठ्या हुद्द्यावर जाल तुम्ही. अंधश्रद्धा. अहो सर ही सगळी अंधश्रद्धा आहे. मी काल अभ्यास केला होता, आज पण बघा मी हिथंच आहे. काहीच उपयोग नाही सर अभ्यास करून. काहीच उपयोग नाही ना. अरे गाढवा, शब्दशः अर्थ घेऊ नको. मी असं म्हणतोय की आज जर तुम्ही अभ्यास केला, थोडं लक्ष दिलं तर उद्या एखाद्या नोकरीवर जाल, हुद्द्यावर जाल, प्रगती होईल. अहो सर पुढे जाऊन मला काहीच फायदा नाही. माझं घर तर मागे ना. अरे बस खाली बस मूर्ख कुठला. हे गाढवा पुढं वाचली गीता आणि म्हणे कालचाच गोंधळ बरा होता. पण सर मी काय म्हणतो, हे गाडव गीता वाचून करणार तरी काय? कलेक्टर होईल नाही तर फास घेईल. बस खाली. आयो सर वाचू दे काय वाचायचं तर वाचू द्या. गीता रामायण पुराण मी बसतो. मूर्ख कुठला. आणि पुस्तकं काढा आता आणि जरा जमलं तर लक्ष द्या. काढा. गाढव नुसता गोंधळ. पुस्तक आणलंस का नाही? माझ्या बॅगेत पुस्तकच नाही. पाठ 4 हवामान प्रदेश. जगातील वेगवेगळ्या लोकांचा त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो? जगभरातील लोक एकाच प्रकारचे अन्न का घेत नाहीत? पेहरावाची ठेवण व प्रकारात फरक कशामुळे होतो?
प्रदेशानुसार घरे त्यांची रचना देखील वेगळी असते. वनस्पती व प्राणी विशिष्ट प्रदेशातच का आढळतात? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फळे का आढळतात? आज सर्व चिडचिड करतात, घरी वाजलं वाटतं. या सगळ्यांचा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये करणार आहोत. वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण आणि चुंबकावरण अशी एकूण 5 आवरणे पृथ्वीच्या भोवती असतात, हे तुम्हास माहीत आहे. अरे गाढवांनो, काय लावले? अरे लक्ष द्या पुढं तरी. यापैकी वातावरण हे प्रत्यक्षात हवा व हवामानाशी निगडीत असते. काय चाललंय? काय चाललंय तुझं? काय चाललंय? सर लय लागताय. अरे अजून तुला मारायचं तेवढंच लागते. गाढव बस खाली. अरे इथे बस बेंचवर. तुम्ही जावा ना मग बसतो. तुमच्या नादीच नाही लागा पाहिजे. मूर्ख कुठले सगळे. देख इसको देख रहे. ये आ गए. रुक. हाँ मार. अरे मार नहीं इसको, मार. हाँ मर गया. लूट. तुला घरचे कोणी काय बोलत नाही करा? सारखा येड्यासारखा गेम खेळत बसतो. ए बाबा, घरी तो माझा बापूस माझ्या नावाने खडे फोडत असतो. आणि आता तू नको चालू बाबा इथं. मला गप खेळू दे गेम. ए त्या बापसला खायला घाल हापूस. असं आहे त्याचा बापले कडू बघ. ए बापावर जायचं नाही सांगून ठेवतोय, नाही तर पट्टचे हेडशॉट. आणि विनर चिकन डिनर चिकन. बघू दे आमची वहिनी काय म्हणते. हॅलो, काय करताय? काय नाही बसलोय. तू काय करते? काय नाही, मी पण बसले. ए भेंडी बसन का आता? भाजी उगतं का? काय करते तू? जेवलीस का? असं विचारतोय जसं की घरी जाऊनच जेवण भरवणार आहे. हो मी जेवले. तू जेवला का? हो मी पण जेवले. 4 वेळा खाल्ले आणि 5 वेळा हलकं होऊन आलं. कोण आहे का तुझ्या बाजूला? बरं मग नंतर फोन करते मी, आपण नंतर बोलू. चालेल, पण उद्या तुम्ही सगळं झालं का? झालं मरा तुम्ही तिकडं. चाललो मी घरी. थांब मला पण येऊ दे. थांब यार, हा सुरजा माणसात कमी जास्त मोबाईलमध्येच असतोय. बेनं मरेन एका दिवशी. अरे त्याचं जाऊ दे बाबा. मी जर टायमिंगला नाही ना घरी गेलो तर आई मला लय तुडवण. चल बाबा. ऐक की, मी बी का? मला बोलले भारी तोडवायचं. दाखवू काय तुला? दाखवू? नको बाबा नको. चल. तुला माझी आठवण येते ना? रोज तर भेटतो आपण, मग आठवण कशी येईल? तरी पण घरी गेल्यावर येत असेल ना? येते ना. तुला येते का? मला तर रोज तुझी आठवण येते. असं वाटतं ना की तुझ्याकडेच बघत बसावं, तुलाच बोलत राहावं. आपण ना लवकर लग्न करू. करशील ना माझ्याशी लग्न? लग्न करायला तर मी आज पण तयार आहे ग. पण अगोदर ना आपण मोठी होऊ. मग ना मी कुठेतरी नोकरी शोधणार. मग मी नोकरी करणार. मग आपण दोघं ना लग्न करू. आणि तुला नाही का वाजवत गाजवत मी माझ्या घरी माझी नवरी बनवून नेणार. आणि नाही का मग मी कामाला जाणार आणि तू माझी वाट पाहणार. हो, मग तू कामावरून येणार आणि मग मी तुझ्यासाठी
अरे पण मला चपातीच नाही येत ना बनवायला. नको काळजी करू, मी ना भात खाऊन दिवस काढेल. आणि तसं बी आई आहे की जेवण बनवायला, आईला येतं सगळं जेवण बनवायला. हो मग ठीक आहे. मग तू येणार, मी तुझी वाट बघणार, मग आपण गप्पा मारणार, फक्त तू आणि मी. हो फक्त तू आणि मी. अय लाला मजनू, आज चला की लवकर. आज जाधव सर बसायला बोर्ड नाही ठेवणार. काल मारलेलं अजून थंडाकते राव. चला लवकर. अरे प्रो प्लेअर आहे, प्रो प्लेअर. असल्या बॉड वेट असे छटर चिटर आहे माझ्या समोर. असं धडाधड मारतो. AK-47 MT-40 काय ते सगळं. प्रो प्लेअर बोलते आपण का? प्रो प्लेअर बोलायचो सूरज भाई. काय करू या पोराचं, काय बी कळत नाही. सारखा मोबाईल आणि तो गेम. आता भीती वाटते त्याला असं बघून. वेळीच काहीतरी केलं पाहिजे. नाही नाही नाही, आता मलाच लक्ष द्यावं लागेल. हेडशॉट, पट्ट से हेडशॉट. विनर विनर चिकन डिनर, विनर विनर चिकन डिनर, विनर. हे इकडं, हिदर दप्तर आवर तुझं लवकर आणि शाळेत जा. अरे का आता तुला लोकांच्या चपले बी कमी पडायला लागल्या. फादर, तुम्ही खरंच माझे सख्खे फादर आहेत का बरं? अरे तुझ्या काय जिभेला हाड बीड? आमचे सर म्हणतात जिभेला हाड नसतं. तुमच्या जिभेला हाड एक काय दाखवा बरं. काय रे, काय बोलावं काय नाही. देवा, काय पाप केलं? त्या असलं पोरग जन्माला घातलं काय रे? अहो ऐकलं का? घ्या नाव घेताच पाप समोर आलं का नाही? आता कळलं का तुम्ही कोणतं पाप केलं तर? अहो का लेकराला मारून तुमचं पाप वाढवताय? आता पाप नाही वाढवायचं, आधीच हे पाप केलं. आधी का थोडं झालं का? आता नाही पाप करायचं आम्हाला. मला काय म्हणलं का तुम्ही? अहो ऐका तरी. अहो मला काय म्हणलं का? चल लवकर. कदर कदर नाही राव आपली. आता काय झालं तुला? श्रीवरून डायरेक्ट रडायच्या निशीवर आली. ए कोणती श्री कोणती निशी ग? तुझं एक मला कळतच नाही बाई. माझं कसं झालंय माहितीये का? आपलीच मोरी आणि धुवायची चोरी. आता तू कुणाला धोती बाया? त्या अनुपमा भांडी धुऊ धुऊ मारायला लागली, तुला मारू का? ए शांत बस जरा. माराय काय हात उचलतेस ग? एक तर कलर्स वरून कधी जीवर येते आणि जीवरून कधी सोनीवर जाऊन उड्या मारत असते. कळतं का तुझी तुला तरी? जरा शांत बस. आधीच माझ्या आयुष्याची खिचडी झाली, वरून तू त्यात वरण नको होतोस ग. मुद्द्याचं बोलशील का? मला ना हे शाळा अभ्यास नको वाटतं ग. रोजच शाळा अभ्यास सगळं करायचं मला कंटाळा आला ह्याचा. पण बघ ना, म्हणजे नाही का आता शाळा अभ्यास करून नोकरी लागणार, पैसे कमवणार, म्हणजे त्यापेक्षा मी आत्ताच रील स्टार झाले तर नाही का, म्हणजे मस्त व्हिडिओ काढून रील्स काढून रील स्टार झाले तर काय वाईट आहे ग त्याच्यात? चांगलं आहे की मग. बघ ना एवढं चांगलं आहे. कशाला उगाच त्या पुस्तकांमध्ये वेळ वाया घालवायचा बिनकामाचा. आत्ताच मस्त रील्स काढून रील स्टार झाले तर काहीच वाईट नाही अगं. पण हे माझ्या घरच्यांना कोण सांगणार ग? माझ्या घरचे ना नुसतं अभ्यास कर एवढंच म्हणत असतात अगं. आणि ना असं पण म्हणतात विकता आलं असतं तर विकलं असतं. एवढी वाईट आहे का ग मी? नाही, तू किती चांगली आहे. मला तर काय वाटते माहिती का, तुझं तू DNA टेस्ट करून घे. मला तर वाटतं ती तुझं आई वडीलच नसत्याल. ए बाई तू काय डोक्यावर पडली काय? अगं हा हॉस्पिटल म्हणजे तुझी आदला बदल झाली असेल. ए बाई त्या स्त्रीचं पण तसंच झालं तर मी बघितलंय की. ए बाई तू जरा शांत बस. तू तर माझा बापच बदलाय निघाली. ते तुझ्या सिरियल बिरियल सोड ग आणि चल शाळेत जाऊ. तुझ्या गजलेल्या मेंदूला चालना देऊ. ए माझा मेंदू गंजला नाही काय बी कशी म्हणतीस? अगं माझं शंकाच आहे तुला मेंदू आहे की नाही. चल उधर आया मार उसको. तू काय येडा बिडा आहे काय रे? कर मोबाईल लाईन काय करते असं येड्यागत? ए अरे आपला असतंय. देख बंदा आया मार उसको मार. मार. हेल्प मी. बाई
काय हा प्रकार, पागल झालायस का? मूर्ख काय का, डोक्यावर पडले का तू? सगळे चॉकलेट घेतलं खाऊनीने. पण थँक्यू बरं का, लय भारी होती चॉकलेट. जाऊ दे ना, नको चिडू तू आता, खाल्ली तिने. जाडी कुठली, सोड, उद्या परत घेऊन येईन मी तुझ्यासाठी. बरं. बाई काय हा प्रकार, पागल झालायस का? बाई काय हा प्रकार, पागल झालायस का? बाई तू तर आता आपल्यालाच पागल बोलायला लागली. तुझा काय प्रकार, मला तर तुझं काहीच कळत नाही. यार ट्रेंडिंग आहे बघा आता माझा व्हिडिओ कसा व्हायरल होतोय. हो का, चल हे जर सरांनी जर बघितलं ना तर मी घरी व्हायरल होईल की शाळेत तुमची पोरगी नाचते म्हणून, कळलं का? आणि माझी बिना पाण्याची धुलाई होईल. अय मोगॅम बोला रे, चला लवकर. चला तर आज आपले सर्व विद्यार्थी अभ्यास करून आले असतील अशी अपेक्षा करूया, बरोबर ना? काय झालं? अरे अभ्यासाचं नाव काढलं की वर्गामध्ये एवढी स्मशान शांतता का पसरली? वा वा वा, काय गुणी विद्यार्थी आहेत. हा मग सूरज शेठ, तुम्ही नक्कीच अभ्यास करून आला असाल. सर आजी गेली हो माझी, सर आजी गेली. अरे अशी कशी तुझी आजी गेली? काल तर गावातून फिरताना बघितली होती मी. अशी कशी गेली अचानकच? नाही नाही सर, ती सख्खी आजी होती. शेजारच्या गावात माझ्या आजोबांची मानलेली बायको होती, ती गेली हो सर. म्हणजे माझ्या वडिलांची मानलेली आहे सर. माझी आजी गेली. आजी अरे असं कसे नाते असतील तुझी? मांडलेली बहीण ऐकलं, मांडलेला भाऊ ऐकलं, पण ठीक आहे, मांडलेला मुलगा मुलगी पण असते, मांडलेली एक वेळ आई सुद्धा असू शकते, पण मांडलेली बायको हा कसला नवीनच प्रकार आहे? आव सर, ते असतो आमच्यात. आता आमच्या आजोबांनी केली ती मानलेली बायको, तर मग आम्ही काय करू? पण सर तुम्हाला सांगतो, आजी गेली आणि आजोबा एकदम उदास झाले बघा. म्हणून आजोबांना घेऊन बागेत गेलो सर. मग जरा बरं वाटलं आजोबांना. सर खरंच सॉरी, आम्ही माफी मागतो तुमची, पण आजी गेली म्हणून माझा अभ्यास नाही झाला तर शाळा मला प्लीज. तुला धरलंय, तुला मारलंय? अरे नुसते नाटक पाहिजे अभ्यासाच्या नावाने. बस खाली मूर्ख कुठला. अरे काय तुम्ही अभ्यास करताय, काय कारण देताय? मग काय विकी शेठ, उभे राहा उभे राहा. तुमची ना आरती करायला पाहिजे. बघा कसा गंध टिळा, हेअरस्टाईल कशी आहे एकदम अशी. तुम्ही केला का नाही अभ्यास? मी तर केला होता सर, पण आमच्या मांजराने वयस खाऊन टाकली. मांजराने वय खाऊन टाकली? अरे अशी कशी वय खाऊन टाकली मांजरांनी? दूध बी दे का ते? अहो सर, मी उद्या आणतो तुम्हाला दाखवायला. उद्या येईल सकाळ सकाळी थोडी थोडी बाहेर. मूर्खा, अरे गावात हुंडऱ्यात बोंबलत फिरत असतील आणि तू
मांजरीने बाई खाल्ली म्हणतो, अभ्यास नाही केला म्हणून सांग ना गाढवा. मी माझ्या सगळ्या डोळ्यांनी बघितले तेव्हा असं गोट्या खेळत होता गोट्या. खाली बस. मला माहित आहे हा गोट्याच खेळत होता, पण तू तुझी लय अक्कल पाजळली रे. अरे सक्के डोळे काय, अरे डोळे सक्केच असतात. डोळे काय सावत्र चुलत असं मांडलेलं बिडलेलं ते असतं का? बस खाली मूर्ख कुठला. तू केला का अभ्यास? नाही केलं ना, दुसऱ्याचं सांगायला आपल्याला इथे नुसतं. मग इकडे काय वनिता ताई, तुम्ही तर अभ्यास केलाच नसणार, कारण तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षाच नाहीत ना. ते सर काय झालं माहितीये का, मी अभ्यास करायला बसलीच होती, पण लय गाण्याचा आवाज येत होता, कारण आमच्या घराशेजा साखरपुडा होता ना, त्याच्यामुळे मला काही सुचलंच नाही. साखरपुडा होता म्हणजे तुला सुचलंच नाही? अरे सुचलंच नाही का तुला खाण्याशिवाय दुसरं काही दिसलंच नाही? तुला ना आजच्या या युगातली लेडी बकासूर म्हणून असा जाहीर सत्कार करून एक मोठं पारितोषिक द्यायला पाहिजे. गाढव कुठली, बस खाली. अरे काय तुम्ही विद्यार्थी, अभ्यासाच्या नावाने बॉम्बा बॉम्ब नुसती. एकाने तरी कुणी अभ्यास केला का नाही? हे बघा कशा माना टाकल्या लगेच खाली. इकडे तरी कुणी अभ्यास केला का नाही? बर असो, चला आज अभ्यास सोडून आपण एक गेम खेळूयात. वा वा वा, बघा गेम खेळूयात म्हणले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी टवटवी फुलली, नवीन पालवी आल्यासारखी फुलली. आज आपण प्रश्न उत्तर विचारूया. अरे प्रश्न उत्तर म्हणजे तशी प्रश्न उत्तर नाहीत. आजची प्रश्न उत्तर असतील सिनेमातल्या गाण्यांबद्दल, इंस्टाग्रामच्या रील स्टार बद्दल, अगदी सोशल मीडिया, टीव्ही मालिका सगळं आपण त्याच्यात घेणार. सर म्हणजे आज कुछ तुफानी करते असंच ना? हो बाबा, आज कुछ तुफानी करते असंच. हा बस खाली. तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची, हो ना? सर सगळे उत्तर तर मी एकटाच देतो. कसा? गोली ना धोका, मॅक्झिमम शॉट, यस क्यू आर की झड क्यू, बुकेट टेंगो. कसा? झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक. अरे बस खाली. कळालं बाबा, छान छान प्रगती आहे. चला आता पूजेचं तर साहित्य घेतलं, देशमुखांच्या घरची पूजा राहिली म्हणायचं. नमस्ते गोडबोले. अरे नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, काय नाव तुमचं? अजितराव. हा त्याचं काय आहे, अख्ख्या गावात पूजा करायची असते मला, त्यामुळे लक्षात काय राहत नाही हो माझ्या. काय म्हणतोय गोडबोले, सध्या कुठं असता तुम्ही? इथं दिसत नाही. अहो कुठे असणार, अहो आम्ही इथेच असतो, आणि परग्रहावर असायला आम्ही काय एलियन आहोत का? अहो तसं नाही व, पण तुम्ही इथं दिसतच नाही, गावात बी दिसत नाही, आणि कुठं दिसत नाही म्हणून विचारलं. बरं ते जाऊ द्या. मेघा कशी या? चांगला अभ्यास वगैरे चालू आहे ना? अहो कसला अभ्यास आणि काय, अभ्यासाच्या नावाने नुसती बोंबा बोंबच आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, सतत मोबाईलच्या समोर येण्यासारखी उड्या मारते आणि दिवसभर ही 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 करून दात खिदडत हसत असते. म्हणजे तुमची जी बॉम्ब आहे तीच आमची बॉम्ब आहे. आमचं गाबडं तर तुम्हाला सांगतो मोबाईलवर बघतंय आणि माकडासारखं येडं वाकडं तिकडं होतंय. असं मला वाटतंय आपण घरात नाहीच, जंगलातच आहे कुठल्या तरी, असंच वाटतंय. अरे बापरे, कठीण आहे सगळं. हा नाही आपण ह्यावरती काहीतरी केलंच पाहिजे. काय आपले ते शाळेत जातात, काय करतात ते आपल्याला माहीत नाही. शिक्षक शिकवतात की झोपा काढतात हे देखील आपल्याला माहीत नाही. त्यामुळे काय शिक्षणाचं महत्त्व कमी झालेलं आहे. काय शाळा आहे का काय तीच कळना. आणि तुम्हाला एक सांगतो, आपण जर लवकर काही केलं नाही तर पोरं हातची जायची आपल्या. आपण काय फी दिली आणि मोकळं झालो, असंच झालंय ना. हातातून जाण्याआधीच गोडबोले साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल. बरोबर, आज आपली भेटच झाली, भेटलाच तर आपण शाळेत जाऊन येऊ, काय शिकवतात शाळेत ते पाहू, म्हणजे आपली कार्टी काय करतात हे पाहून येऊ. चला येत आहे? अहो अगदी माझ्या मनातलं बोलला. मी तर म्हणत होतो आज जाऊ उद्या जाऊ शाळेत, आता झालीच भेट तर जाऊ आपण शाळेत. चला नक्की काय चाललंय बघूच आपण. चला, चांगल्या कामाला उशीर नको. चला. बरं आता या सोशल मीडियाच्या प्रश्नांची तुम्हाला जर उत्तरं विचारायची झाली तर यासाठी तुम्हाला तयारीची काहीच गरज नाहीये. हो, कारण तुम्ही याच्यात खूप पारंगत आहात ना. हो ना? हो. बरं
मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आप्पा गाण्यावरती. आप्पा गाणं ऐकलं ना सगळ्यांनी? पहिला प्रश्न आहे, आप्पाचा विषय काय आहे? ज्याला येते त्यांनी फक्त हात वर करायचा. तू सांग, उभं राहा. आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. बरोबर बर. आता दुसरा प्रश्न मुलींकडे. आप्पाकडे कसलं कार्ड आहे? सांग तू. आपणकडे क्रेडिट कार्ड. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. काय हुशार आहे, काय प्रगती आहे, छान. याच्यामुळे चष्मा लागलाय वाटतं. बरं, आता तिसरा प्रश्न मुलांकडे. आप्पांचा घरात नाही पण कुठे लाड आहे? कोण सांगेल? नाही यांचं बटणी आणल्याशिवाय सोडायचीच नाही ती. अगदी बरोबर. अरे अरे चुकला तो, चुकला. त्याला येते उत्तर, तू लाजला. परत एकदा सांग. वा बघा, इकडे इकडे अशी झपक झुपूक स्टाईल आहे. वा वा वा. चला, आप्पाच्या घरात नाही पण कुठे लाड आहे? बाहेर. बाहेर लाड आहे आप्पाचा. वा, छान प्रगती. बस खाली. सर, तुम्ही कशाला सगळ्यांना प्रश्नाचे उत्तर विचारत बसलाय? मी एकटेच तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर सांगते. ते बघा, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचा क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण. आप्पाचा बाहेर लय लाड आहे. आप्पा के पुरे मार्केट को स्टार आहे. पाहिलं, हेच पाहायचं बाकी होतं. काय शिकवतोय हा मास्तुड्या पोरांना? बिघडवायचं सगळं शिकवतोय. आणि आपण कोणाला दोष देतोय? आपल्या पोरांना दोष देऊन काय उपयोग आहे? शिक्षणच असं आहे. हो ना, ही शाळा आहे का धर्मशाळा हेच मला कळत नाही. आता गोड बोले गप बसून चालणार नाही. याचा पूर्ण फडशाच पाडू आपण. बसा बसा. छान प्रगती आहे तुझी पण. असं चला, आता दुसरा प्रश्न घेऊयात आपण. कोणत्या रंगाची साडी घालून अभिनेत्री फोटो काढायला लावते? तुला येतं का? तुला? हा चल, तू सांग. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल तुम्ही भारी राजा फोटो मारा काढ केला शृंगार असं नका पाहू पाहू येते मला. छान प्रगती. आता पुढचा प्रश्न. दगडूचा फेमस डायलॉग कोणता? वा, सगळ्यात अगोदर हात वर आणि चेहऱ्यावर पण काय जोश आहे, टवटवे. सांग चल महेश, तू सांग. सर, आई बाबा आणि साईबाबाची शपथ, आपल्याला पण अशीच पाहिजेत. बसा बसा बसा. छान. आई बाबा आणि साई बाबा. काय प्रगती. सर, मला पण विचारा की काहीतरी. तुला? अरे तुझ्याकडे बघून तुझा आणि बुद्धीचा काही एक संबंध नाही, पण तरीही मी तुला नाराज नाही करणार. तू एक काम कर, तुझ्या आवडीच्या अभिनेत्याचा एक संवाद घे. आताच लगेच काय? सर, माझ्या बच्चाला करत होतं मी मिस, मग मला आठवला पहिला किस. मग काय टायटल पीस, एस क्यू आर क्यू जेड क्यू पॉकेट टेंगुल पच्ची खाऊन लाजली बघ लाजली बघ लाजली बघ. खाली बस खाली बस. कोंबडा वरडल्यासारखं ओरडू नको. पुढचा प्रश्न. बिग बॉस सगळ्यांनीच बघितला असेल, विषय काय की नाही? मग आता त्यातला पहिला प्रश्न. निक्कीचा सर्वात जवळचा मित्र कोण? सर, मी सांगू? आता काय उठलीस तर सांग तूच. अरबाज. काय हँडसम दिसतो सर ती, मला तर लय आवडतो बाबा. हो, मग ती निक्कीची किती काळजी घेतो. बसा बसा खाली. चांगले. बरं, आता त्याच निक्कीचा पुढचा प्रश्न. त्या निक्कीचा फेमस डायलॉग काय आहे? बाई, हा काय प्रकार? अरे कसला निर्लज्ज माणूस आहे हा. प्रेमाचे धडे शिकवतोय पोरांना. आज मी ह्याला सोडत नसतो. अरे मी अख्ख्या गावाला मम म्हणायला लावतो, आता ह्याला सुट्टीच देत नसतो मी. वा वा, अगदी छान प्रगती. त्यानंतर पुढचा प्रश्न.
मुन्नी क्या हो गई? मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। आईला फादर आणि इथं लहानपणी काही शिकायची हाऊस भागली नाही का? परत आले तिथे. बाबा मला तिथं पण सुखाने जगून देत नाही वाटतं. देवा उचल उचल मला आणि मी गोव्याला. शिव 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 शिव, निर्लज्ज निर्लज्जपणाचा कळस आहात तुम्ही. अहो काय शिकवताय तुम्ही मला ना? हा, हे असं बेताळ वागणं शिकवताय? शोभतं का तुम्हाला? मग काय तर आम्ही काय पोरं ह्याच्यासाठी पाठवतो? हा, बुकेट तिळगुळ. हा, मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए. अरे निर्लज्जपणाचा कळस आहे हो. अहो काय नाही हो, आजकालचं शिक्षण कसं झालंय माहितीये का? ते टवटव दिसणाऱ्या प्लास्टिकच्या फुलासारखं झालंय. वर्ण सुंदर छान दिसतं, पण त्यामध्ये सुगंध ना गंध ना वास. हा, नाव मोठं लक्षण खोटं. हो हो फादर, कशाला तोंडाला येईल ते बोलताय? आमच्या सरांना काय बोलायचं नाही. हो ना, असं कसं बोलता बरं तुम्ही आमच्या सरांना? अरे माकडांनो, तुम्ही गप बसा. तुम्हाला लय पुळका येतो का त्याचा? हा हा, बरोबर येणारच ना पुळका. असे माकड ताळे करायला लावल्यावर पुळका येणारच. काय म्हणताय? ओ अँग्री यंग मॅन, माकड कोणाला बोलताय हो? आपण काय असलं ऐकून घेणार नाही. आधीच सांगतोय, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. ए शेंबड्या गप तू, नाही तर चड्डी काढूनच हाणीन तुला. आणि काय हो तुम्ही ही असलं शिकवता तुम्ही? अहो आम्ही तर शिक्षकांना देव मानतो, आणि तुम्ही आजची ही पिढी बिघडवाय तुम्ही शिक्षक कारणीभूत आहे. हा, आणि ही असलं शिकवण्यामुळं ही सगळी बिघडून जातील. अहो शिक्षणाचा सगळा बाजार मानलाय तुम्ही. मग काय, शिक्षणाची फी ह्या नावाखाली बक्कळ पैसा घ्यायचा आणि शिकवायचं काय? काटा लागा. काय शिकवताय? हो सर, थांबा थांबा, ती राहिलं की. थांबा मी करून दाखवतो. काटा लगा उईमा 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 उईमा, काटा लगा. पहा पहा, हा, शिव 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 शिव, असा राग येतोय ना. बघा बघा कसा नाचतोय तो. हा, येड्या बाबळीचा काटा घुसल्यासारखा नाचतोय. हा, काय शिकवताय तुम्ही हे? बघा आम्हाला असलं पाहावं लागतंय. अहो काय नाही हो, सगळी पिढी नाचवली ह्या शिक्षकांनी. मग काय, पगार घ्यायचा, नुसता पगार हवा, काम मात्र शून्य. काय काम करता ते पाहिलं हो उघडी डोळ्यांनी आम्ही. आता यापुढे एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा, खूप बोललात तुम्ही आणि खूप ऐकून घेतलं मी. पोटा पाण्यासाठी इथे सगळेजण पगार घेतात, तसा मी घेतो, पण त्या बदल्यात मी काम करतो इथे. माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करण्याआधी स्वतःकडे विचार करून बघा तुम्ही किती खोल पाण्यात आहात ते. बघा ना, स्वतःचं पितळ उघडं पडलं की आम्हाला दोष देतायत. हे कसलं पितळ? हा, कसलं पितळ आणि कसलं लोखंड? अहो वस्तुस्थिती तर ही आहे की तुम्ही तुमच्या मुलांना दगड बनवत चाललेला आहात. बरं ते जाऊ द्या, मला सांगा चाकाचा शोध कोणी लावला? माझ्या तल्लक बुद्धीने सांगतो, चाकाचा शोध काय? गॅरेजवाला, अण्णा टायरवाला आणि कोण? बरं त्यांची तर तल्लक बुद्धी पाहिलीच. तुम्ही सांगा चाकाचा शोध कोणी लावला? त्याला कशाला चाकाचा शोध लावायला लागतोय तेव्हा? पहिल्यापासूनच गाडीला चाक येते तीच. अहो तुम्हीच असे तर मुलं कशी असणार? बरं चाकाचं खूप प्राचीन झालं, मला आत्ताच्या काळातलं सांगा. तुम्ही जो मोबाईल वापरता ना त्या मोबाईलचा शोध कोणी लावला? ते काय त्यो ह्यो आपला आता तोंड पुढं नाव आहे. तुमचा काय शेजारी होय त्यो जे तुम्ही आठवण करताय त्याची? मार्टिन कूपर. मार्टिन कूपरनं जगातला पहिला सेलफोन निर्मिती केला. आलं लक्षात? पण त्याच मोबाईलच्या अनियमित वापरामुळे तुमची मुलं कोणत्या मानसिकतेत जगतायत कळते का तुम्हाला? अहो पण ह्यात आमची काय चूक? फी भरतोय का नाही आम्ही? मग तुम्ही काय करता? वाह, फी भरताय. अहो पण आत्ताच्या या जगामध्ये कुठलीच गोष्ट मोफत मिळत नाही हो. काहीतरी हवा असेल ना तर काहीतरी द्यावं लागतंच. साधी हवा सुद्धा फुकट मिळत नाही, त्याच्यासाठी अगोदर झाड लावावं लागतं, मग ऑक्सिजन मिळतो. बरं ते असू द्यात, तुमची मुलं शाळेत किती तास असतात?
आमची मुलं 5 तास, आता त्यातला 1 तास तुम्ही गाणं शिकवायला घालवलाय, 5 तास बसतात. म्हणजे 19 तास मुलं तुमच्याकडे असतात. या 19 तासामध्ये मुलं तुमची काय करतात, कशी वागतात, काय बघतात, काय खेळतात, याकडे कधी लक्ष दिलंय का लक्ष? पालक म्हणून तुमची काही जबाबदारी नाहीच का? बरं, नका घेऊ जबाबदारी, कारण तुम्ही फी देता ना. आणि हो, मान्य केलं की आम्ही शिक्षक त्यांना वाईट गोष्टी सांगतो. पण मला एक सांगा, तुमच्या मुलांच्या हातात पहिल्यांदा मोबाईल कोणी दिला? घरात त्यांना TV लावून कोणी दिला? त्यांच्या हातात मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम कुणाकडून आली? अहो, ती तर सगळ्याच्याच मुलांकडे असतात. असतील ना, पण म्हणून आपण पण तेच करायचं? अहो, एकानं केलं तेच आपण पण करणार. जो मोबाईल आपल्यासाठी एक यंत्र होता, त्या मोबाईलनेच आता आपलं आयुष्य यंत्रासारखं केलेलं आहे. अजितराव, मुलगी मोबाईलमध्ये पाहते, रील्स बनवते, आणि मुलगा ओठावरती मिसरूड पण फुटलेलं नसतात ना, त्यावेळात प्रेमात पडतो. अहो, ज्याला जग कळालं नाही त्याला प्रेम कळायला लागलं. आणि हो, गेम खेळता खेळता आपल्या मुलाचाच कधी गेम झाला ना, ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मैदानी खेळ न खेळता सतत TV समोर बसणं आणि खाणं, यामुळे तुमच्या मुलांना आता मानसिक आजार घडायला लागलेले आहेत, आणि याला जबाबदार फक्त तुम्ही आहात. आज मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, विजेचा शोध कोणी लावला हे माहीत नाही, लसावी मसावी काढण्यात त्यांना अर्थ नाही, आणि मराठीतला निबंध लिहिता येत नाही. हां, पण कोणत्या नायकाचे कोणत्या नायिकेसोबत काय चालू आहे हे त्यांना माहीत आहे. अभ्यासातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना पाठ होत नाहीत, पण त्या रील स्टारचे डायलॉग त्यांना तोंड पाठ असतात, चित्रपटातील गाणी तोंड पाठ असतात. मग हे जर त्यांना पाठ होतं तर यांना अभ्यासातलं का पाठ होत नाही? मुलांच्यातली आकलन क्षमता कमी होत चालली, हे कळतंय का तुम्हाला? आणि अजून पण तुम्हाला वाटत असेल की यासाठी शाळा जबाबदार आहे, तर यासाठी पालक सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. वेळ गेलेली नाहीये, मुलांना त्यांच्यात असलेली हुशारी ओळखायला शिकवा. पण नाही, तुम्हाला ते जमणार नाही. आईबापत जर हातात मोबाईल घेऊन बसत असतील तर मग मुलं काय करणार? आणि शेवटी मुलांच्या होणाऱ्या नुकसानीला तुम्ही शाळेला जबाबदार ठरवता, शिक्षकांना जबाबदार ठरवता. मुलं चुकीची नाहीत हो, पण त्यांच्या आजूबाजूला असलेलं वातावरण चुकीचं आहे. वेळीत जागे व्हा, नाही तर शेवटी पस्तावा होण्याशिवाय दुसरं काही हातात राहणार नाही. तुम्हाला एक मुलगा घरात सांभाळायला इतका त्रास होतो, मग आमचं काय? शेवटी सर्व मुलं आम्हाला सारखीच असतात ना, म्हणून आमचा जीव तुटतो. पण याचं ना पालकांना दुःख ना मुलांना. बरं, एवढं सगळं असून तुम्हाला जर वाटत असेल ना की या सगळ्या मुलांच्या नुकसानीसाठी शिक्षक जबाबदार आहे, तर मला माफ करा. इथून पुढे मी वर्गात थांबणार नाही, त्या मुलांना कधी शिकवणार नाही. मी माझा राजीनामा देतो. येतो. थांबा सर. अहो थांबा सर. सर, चुकलं आमचं, पण आतापासून आम्ही मन लावून अभ्यास करू. सर, आता फक्त अभ्यास, यंत्र होऊन नाही जगायचं. हो सर, अगोदर करिअर आणि मग बाकी सगळं. उद्याचं भविष्य आम्हीच घडवणार. हो सर, उद्याचा प्रगतशील भारत आम्हीच घडवणार. आम्हालाच माफ करा, आमचंच चुकलं. आम्ही पण आमच्या पोरावर लक्ष दिलं पाहिजे. घरी मोबाईल वापरतात का काय करतात हे आमचं बी काम आहे लक्ष देणं. सर अगदी बरोबर. सर, आम्हाला माफ करा सर. आम्ही फी देतो आणि सगळं तुमच्यावरती सोडून देतो. पालक म्हणून आमची पण जबाबदारी आहे त्यांच्याकडे लक्ष देणं. मोबाईल द्यायचा की नाही यापुढे आम्ही जातीनं लक्ष देऊ, हे शब्द देतो तुम्हाला. चायला फादर सुधारलं की काय माझं? अगोदरच माहीत असतं वर्गात आणून बसवलं असतं ना.